हॅलो, गुड इव्हनिंग सर. गुड इव्हनिंग. माझं नाव शीतल. मी तुम्हाला माझ्याबद्दल सांगते आधी थोडंसं. मी इथे क्रंचमध्ये 3 वर्षापासून आहे, जॉब करते. मी एक पॉवर लिफ्टर आहे. मी आता जस्ट स्टेट लेव्हलचं पॉवर लिफ्टिंग करून आले. त्याच्यामध्ये गोल्ड मिळाले आणि माझं नॅशनलसाठी सिलेक्शन झालं. तुमचं नाव काय सर? गौरव. तुम्ही फर्स्ट टाईम व्हिजिट करताय? हो, फर्स्ट टाईम. अच्छा. तुम्ही मला तुमच्याबद्दल थोडीशी माहिती द्याल का? म्हणजे मला तुम्हाला एक्सप्लेन करायला इझी जाईल. तुमच्या घरी कोण असतं? तुमचे जॉब वगैरे करण्याचे? मी ॲक्चुअली आय-टीमध्ये जॉबला आहे ओके. आणि माझ्या घरी मी आणि माझी आई आणि माझी एक छोटी बहीण. अच्छा. तुम्ही तिघं असता. हो. तुमचे वर्किंग अवर्स वगैरे कसे असतात? माझं सकाळी 10 ते संध्याकाळी 6चं शिफ्ट असतं. ओके. 10 to 6 मध्ये. हं. अच्छा. आणि तुमचं काही स्पोर्ट्स बॅकग्राऊंड वगैरे आहे? तर नाही. मी याच्या आधी खूप आधी फुटबॉल खेळायचो. अरे वाह! छान. मग फुटबॉलमध्ये तुम्ही म्हणजे कसं कॉम्पीट करायचा? हां, म्हणजे मी स्टेट लेव्हलला फुटबॉल खेळलेलो आहे तेव्हा. अरे वाह! व्हेरी बट नाईस. नंतर मग जॉब चालू झाला. हं, हं, हं. त्यानंतर मग ते सुटलं ते सुटलं. ओके. मग आता सध्या काही फिजिकल ॲक्टिव्हिटी नाहीये. नाही. आणि घरामध्ये तुम्ही करता वर्कआउट वगैरे? आई माझी योगा करते. ओके. ती दुपारी योगा करते. तिचा ग्रुप अच्छा. आहे. हं, हं. तर त्यांच्याबरोबर जाऊन ती योगा करते. ओके. हं. तुम्ही कसं आता प्लॅन करताय, की वर्कआउटला यायचा तुमचं टायमिंग वगैरे कसं असेल? मी बघतोय मॉर्निंगचंच. हं, हं. कारण की एकदा सकाळी स्टार्ट केलं हं, हं, हं. आणि वर्कआउट करून झालं की मग दिवसभर टेन्शन नाही राहत. बरोबर. सकाळी 7चं वगैरे प्लॅन करतो. मग आता हा थॉट कसा आला? म्हणजे जिम लावायचा फर्स्ट टाईमच लावताय तर? आता मी विचारच करत होतो बरेच दिवस, की हं. जॉइन करायचंय. पण ते ओके. सारखं पुढे ढकललं जात होतं. हं, हं. मी लावली पण होती एकदा मधी, पण मला काही कंटिन्यू जाता नाही आलं. मी 1 महिना वगैरे गेलो. ओके. त्यानंतर काही कारणामुळे ते सुटलं. ते परत मी गेलोच नाही. काय रिझन काय होतं तुम्ही नाही जाऊ शकले? असं काही स्पेसिफिक नाही, पण कंटाळा केला मी जायचा अच्छा. आणि ते सुटलं ते सुटलं. किती दिवस केला होता मग तिथं वर्कआउट? 1 महिनाभर जात होतो. ओके. आता कधीपासून स्टार्ट करायचंय? मला 1-2 दिवसामध्ये आता चालू करायचं आहे जिम. मी तेच बघतोय. तुम्ही कसं बघताय फिटनेसकडे? तुमची काय डेफिनेशन आहे फिटनेससाठी कसं किंवा आहे काय? का, आय-टीमध्ये करतोय. हं. सो बसूनच मोस्टली आहे. त्यामुळे राइट. फॅट पर्सेंट वाढलंय. हं, हं. की बॅक पेन वगैरे आहे आता. ओके. बॅक पेन स्टार्ट झालं तर विचार केला की मी हं. वर्कआउट चालू करावं आणि चालू करावं राइट. जेणेकरून हं. मला फायदा होईल. आता आपल्याकडे कसं आहे वर्कआउट्स वगैरे जे आहेत तुमच्या काय मेडिकल हिस्ट्री आहे, त्याच्यानुसार आपण वर्कआउट पॅटर्न डिझाइन करतो. तर स्ट्रेंथ ट्रेनिंग आहे, कार्डिओ आहे, ग्रुप ॲक्टिव्हिटीज आहे आणि डायट कन्सल्टेशन. तर त्याच्यामध्ये फ्लोअरवरती 7 ट्रेनर्स असतात. 5 ॲट अ टाईम 2 ट्रेनर आहेत जे फ्लोअर ट्रेनर आहेत. बाकीचे आहेत ते पर्सनल ट्रेनिंग. तर ते तुम्हाला गाईड करतात कमांड टेक्निक कसं हवं काम. त्याच्यावरती मग तुमचं वर्कआउट पॅटर्न डिझाइन होतो. जशी तुमची स्ट्रेंथ वाढत जाईल तसं तुमचं वर्कआउट चेंज होत जाईल. अच्छा. तर तुम्हाला काही क्वेशन्स आहेत का नाही फिटनेसबद्दल तुम्हाला ते विचारायचं? मला विचारायचं आहे, तर मग आपल्याकडे कसं आहे जनरल ट्रेनर असतात, की पर्सनल ट्रेनिंग घ्यावंच लागतं? नाही, आपल्याकडे जनरल ट्रेनर्स पण आहेत. पर्सनल ट्रेनिंगचा पण रेशो आहे आपल्याकडे चांगला. पण जे जनरल ट्रेनर्स आहेत, जनरल ट्रेनिंग पण आपण चांगली देतो. म्हणजे ट्रेनर्स तुम्हाला गाईड करतात प्रॉपर. सगळे ट्रेनर्स जे आहेत आपल्याकडे ते K11 सर्टिफाईड ट्रेनर आहेत. आपण सर्टिफिकेशन शिवाय ट्रेनर्स घेत नाही. त्यामुळे जो पण गाईडन्स आहे तो तुम्हाला सायंटिफिक गाईडन्स मिळतो. आपल्याकडे काही ट्रेनर्स आहेत त्यांनी प्रिहॅब वगैरे पण केलेलं आहे. ते मेडिकल हिस्ट्री असेल तर आपण त्यांना रिव्हर्स पण करतो. तर एव्हरी सेटच्या मागे कुणी नाही थांबू शकत, पण तुमचं फॉर्म एंड टेक्निक करेक्शन करतात आणि तुम्हाला वर्कआउट डिझाइन करून देतात. आणि आता मला आता सध्या बॅक पेन आहे. तर मला त्यासाठी काही गाईड असिस्टन्स भेटेल का? कसं असणार आहे ते?
तुमचं बॅक पेन म्हणजे काही हिस्ट्री आहे त्याच्यासाठी मेडिकल की नाही हिस्ट्री. म्हणजे तुमचं बसून काम असल्यामुळे हां, म्हणजे मसलची बसून स्ट्रेंथ काम आहे म्हणूनच मग तर तसं. मसलची स्ट्रेंथ कमी आहे. मसल स्ट्रेंथनिंग करण्यासाठी ट्रेनर्स आहेत. ते हं, हं. वर्कआउट तुम्हाला गाईड करतील त्या. हं. टायमिंग्स कसे आहेत मग टायमिंग्स जिमचे? आपले आहेत सकाळी 6 ते रात्री 10 पर्यंत आहे. हं. मग पूर्ण दिवस जिम चालू असतं. मंडे टू सॅटर्डे आणि संडेला सकाळी 7 ते 9. बरं. कुठल्याही टाईमिंगला तुम्ही येऊ शकता. काही रिस्ट्रिक्शन नाहीये टाईमिंगची. आणि अजून काय-काय आहे तुमच्याकडे? अजून आपल्याकडे असे वेगवेगळे जे डाएट पॅटर्न्स पण आहेत. डाएटचे प्रोग्राम्स पण आहेत. ज्याच्यामध्ये आपण मेडिकल हिस्ट्री रिव्हर्स करू शकतो. जसं डायबिटीज आहे, हार्मोनल इम्बॅलन्सेस आहेत. त्याचे वेगवेगळे पॅकेजेस आहेत. ज्याच्यामध्ये तुम्हाला डाएट दिला जातो. त्याचा फॉलोअप घेतो आपण आणि वर्कआउट जो आहे नॉर्मल तो वर्कआउट आणि डाएट. तर त्याचे फॉलोअप घेतले जातात. असे वेगवेगळे प्रोग्राम्स आहेत आपल्याकडे. अच्छा. योगा वगैरे आपल्याकडे होतं का? योगा आपल्याकडे आहे. योगा, एरोबिक्स, झुंबा, किक बॉक्सिंग आणि क्रॉसफिट या ॲक्टिव्हिटीज आहेत. त्या ग्रुपमध्ये होतात. त्याच्याचं टायमिंग जे आहे ते सकाळी 7:30 ते 8:30 आणि संध्याकाळी 8 ते 9 अशा 2 टायमिंगमध्ये आहे. ॲक्टिव्हिटी तुम्हाला करायची असेल तर तुम्ही त्या त्या टायमिंगमध्ये स्पेसिफिक टायमिंगलाच यावं लागतं. तर योगा तुम्ही असंही करू शकता, की तुम्हाला अल्टरनेट डे करू शकता. ॲक्टिव्हिटी एक दिवस करू शकता, एक दिवस तुम्ही स्ट्रेंथ ट्रेनिंग करू शकता. ओके. आपण एकदा जिम बघूयात का? मग आपण पुढचं डिस्कस करू. ठीक आहे चालेल.